अहिल्यानगर शहरमध्ये शोरूममध्ये एका महिला कर्मचाऱ्यावर हल्ला झालाय। आरोपी महिलेनं खाकीवर हात टाकल्याप्रकरणी गुन्हा देखील दाखल करण्यात आलाय। अहिल्यानगर शहरातील केडगाव औद्योगिक परिसरातील 4 चाकी वाहनाच्या शोरूममध्ये कार्यरत असलेल्या महिला HR मॅनेजरवर शोरूममध्ये घुसून शिवीगाळ, मारहाण तसेच कपडे फाडून विनयभंग केल्याची घटना घडली। या प्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय। 37 वर्षीय महिला केडगाव औद्योगिक क्षेत्रातील 4 चाकी वाहनाच्या शोरूममध्ये मागील 6 वर्षांपासून HR मॅनेजर म्हणून कार्यरत आहे। सन 2024 मध्ये शोरूममध्ये कार्यरत असलेल्या वर्षा चुतर यांना कामातील त्रुटींमुळे सेवेतून कमी करण्यात आलं होतं। त्यानंतर त्या वारंवार फिर्यादी महिला आणि शोरूम व्यवस्थापनाविरोधात शिवीगाळ करत असल्याची तक्रार यापूर्वीही देण्यात आली होती। फिर्यादीनुसार 15 जून 2026 रोजी दुपारच्या सुमारास वर्षा चुतर या वासन टोयोटा या शोरूममध्ये आल्या। त्यांनी फिर्यादी महिलेला अश्लील आणि अपमानास्पद शब्दात शिवीगाळ केली। यावेळी त्यांनी शोरूममधील कर्मचाऱ्यांसमोर बदनामीकारक वक्तव्य केल्याचा आरोप फिर्यादीनं केलाय। घटनेची माहिती मिळताच फिर्यादी महिलेनं आपल्या पतीस शोरूममध्ये बोलावून घेतलं। त्यांनी जाब विचारल्यानंतर आरोपी महिलेनं त्यांचे कपडे फाडून शिवीगाळ केल्याचं फिर्यादीत नमूद करण्यात आलंय। तर मध्यस्थी करण्यासाठी गेलेल्या फिर्यादी महिलेलाही हातानं मारहाण करण्यात आली। त्यानंतर आरोपीने त्यांचा परिधान केलेला टॉप फाडून सार्वजनिक ठिकाणी त्यांचा विनयभंग केल्याचा गंभीर आरोप करण्यात आलाय। वर्षा चुतर या वाहनाच्या शोरूममध्ये येऊन शिवीगाळ करत असल्यानं 112 नंबरवर फोन करत तक्रार करण्यात आली होती। घटना ठिकाणी दाखल झालेल्या पोलिसांनी हा वाद मिटविण्याचा प्रयत्न करत असताना संबंधित आरोपी महिलेनं थेट पोलिसांचीच गचंडी धरून शिवीगाळ केल्याचा संतापजनक प्रकार घडला। हा प्रकार सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय। या प्रकरणी आरोपी महिलेविरुद्ध गुन्हा दाखल झालाय। प्रतिनिधी शफी सय्यद, न्यूज टुडे 24, अहिल्यानगर।